त्यावेळेला करायला जातो त्यावेळेला ते सावित्री व्रत काय असतं, सावित्रीने काय केलं आणि आपले त्याच्या मागचे काय विचार असतात ते आपण बघणार आहोत. ही सावित्री देवी अतिशय महत्त्वाची अशी देवी आहे, त्यामुळे तिचं आख्यान घेणार आहोत आपण. तर नारायण मुनी म्हणतायत सर्वप्रथम वेदमातेची, कारण ही वेदमाता आहे, हिची पूजा ब्रह्मदेवानी केली, नंतर चारी वेदांनी केली, मग ऋषी मुनींनी केली आणि नंतर अश्वपती राजांनी हिची पूजा केलेली आहे. चारी वर्णांनी केली, असं सगळ्यांनी तिची पूजा, चारी वर्ण म्हणजे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र या चारी वर्णांनी तिची पूजा केलेली आहे. अश्वपती हा राजा यांनी तिची पूजा केली. हा मद्र देशाचा बलाढ्य असलेला असा राजा, त्याची पत्नी मालती लक्ष्मीप्रमाणे पण दुर्दैवाने अपत्यहीन होते. वसिष्ठांच्या आज्ञेने या मालतीने सावित्रीची आराधना केली, म्हणजे राजाच्या पत्नीने सावित्रीची आराधना केली. दीर्घ काळ पर्यंत ही साधना तिने केली, पण भगवती आई काही प्रसन्न झाली नाही. तिला अतिशय वाईट वाटलं की आपण एवढं सगळं करतोय, का बरं भगवती आई प्रसन्न होत नाही. राजा तिचं सांत्वन करतो आणि म्हणतो, ठीक आहे ना, एवढी निराश का होतेस, तू प्रयत्न केलेस, काही हरकत नाही, आता मी सावित्री आईची जरा आराधना करतो, तू थोडी विश्रांती घे, तू खूप काळ तिची आराधना केली, असं म्हणून तो सांगतो मालतीला. आणि आता हा राजा आराधना करण्यासाठी पुष्कर क्षेत्री गेला. तिथे त्यांनी 100 वर्ष तप केलं, पण तरीही त्याला सावित्रीचं दर्शन झालं नाही. विश्वामित्रांचं असं उदाहरण सांगतात की विश्वामित्रांनी गायत्री देवीची आराधना ते करत होते आणि बराच काळ, बरीच वर्ष ते गायत्री देवीची आराधना करत राहिले, तरी सुद्धा त्यांना ती गायत्री देवी प्रसन्न होईना आणि म्हणून त्यांनी तो नाच सोडला. आणि ज्या वेळेला त्यांनी तो नाच सोडला त्या क्षणी त्यांच्या पुढे एक देवी येऊन उभी राहिली आणि म्हणते, अरे तू आराधना करत होतास ना, माझा नाच सोडून दिलास, का बरं चाललास, इतकी वर्ष करतोय म्हणाला मी साधना, मला तर काही फळच प्राप्त होत नाहीये, काय माझं चुकतंय हे काही मला कळत नाही, माझ्या गाठीशी काही नाही. मग ती म्हणते की तू जरा मागे वळून बघ, तुझ्या साधनेने काय झालंय हे तर तू आधी बघ. आणि तो बघतो तर अनेक भस्मांचे ढीगच्या ढीग त्याला दिसतात आणि तो विचारतो, हे कसले ढीग आहेत. म्हणे तू जे साधना करत होतास ना इतका काय, तर तुझं जे पाप होतं ना ते सगळं भस्मसात होत होतं आणि आता ते इतकं भस्मसात झालंय, आता शक्ती गेला, शेपूट राहिला आणि आता तू कुठे निघालास तेवढी. आणि मग त्यांनी ती साधना कंटिन्यू केली आणि गायत्री देवी त्याला प्रसन्न होऊन गायत्री मंत्राची त्यांनी स्थापना केली किंवा गायत्री मंत्र त्यांच्यातून निर्माण झाला. म्हणजे विश्वामित्रांसारख्या ऋषींना अनंत काळ ती साधना करावी लागली. तसं या मालती ही सामान्य स्त्री होती कंपॅरेटिव्हली, राणी म्हणजे आपल्या दृष्टीने उंचावर आहे असं आपण, पदवी आहे तिची, पण तरी सामान्य स्त्रीच ना. तिच्या कसं बरं तिला असं वाटेल किती काय साधना करायची, मर्यादित असलेल्या आयुष्यात आपण काय काय करणार, सोडून दिली तिने. राजाही करायला गेला, पुष्कर सारख्या ठिकाणी गेला तीर्थावर आणि त्यालाही काही दर्शन होईना आणि तोही निराश व्हायला लागला. त्यावेळेला आकाशवाणी झाली, हे राजा तू आता आधी गायत्रीचा दशलक्ष जप कर, तुझी काही पाप जळून गेले. म्हणजे आपण साधना करतो त्यावेळेला अनेक आपल्याकडनं अनावधानाने पाप झालेली असतात, अज्ञानवशात झालेली असतात, आपल्याला त्याची कल्पनाच नसते आणि आपण म्हणतो मी इतक्या वेळेला काही अमुक अमुक अनुष्ठान करतोय, काहीतरी मला प्राप्त होतंय का, करत राहायचं आपलं. काय तो देवी ती देवी माझ्याकडे बघत नाही, तो देव मला प्रसन्न होत नाही, काय उपयोग आहे. पण आपल्या अनेक वाईट गोष्टी पापांचा नाश होत असतो आणि पुण्याचा संचय होत चाललेला असतो. म्हणून आकाशवाणी झाली आणि त्यांनी सांगितलं, हे राजा तू गायत्रीचा दशलक्ष जप कर. इतक्यात पराशर मुनी तिथे आले व राजाला म्हणाले, गायत्रीचा जप एकदा केला म्हणजे दिवसाचं पाप नष्ट होतं, 10 वेळा केलास तर दिवस आणि रात्रीची पाप नष्ट होतील, 100 वेळा केलास तर महिन्याची पाप नष्ट होतील, 1000 वेळा जपलास तू तर वर्षाची पाप नष्ट होतात, 1 लक्ष जपामुळे सर्व पातक नष्ट होतात, 1 कोटी जप केलास तर सर्व जन्मी, याच्या पूर्वीचे जे जन्म घडलेले आहेत त्यातनं झालेली पाप आहेत ती नष्ट होतात,
हे राजा तू दशलक्ष जप कर, म्हणजे तुला सावित्री मातेचं दर्शन होईल. नित्य शुचिरभूत होऊन त्रिकाल संध्या कर. संध्या ही अतिशय महत्वाची सांगितलेली आहे आणि संध्येचंच एक अंग हा गायत्री जप आहे, म्हणजे तुला फलप्राप्ती होईल. राजाने सावित्रीची अतिशय विधिविधानपूर्वक पूजा केली. तेव्हा राजाला तिचं दर्शन घडलं आणि योग्य असा वरही त्याला प्राप्त झाला. तो विधी काय आहे तो आपण बघूया. ज्येष्ठातील कृष्ण त्रयोदशीला शुद्धकाली हे व्रत भक्तिपूर्वक करावे. हे व्रत 14 वर्षांचे असून 14 प्रकारची फळं देणारं असं आहे. धूप, दीप, फुलं, 14 प्रकारचे नैवेद्य यांनी या देवीचं पूजन करावं. मग पानं, फळं लावलेला घट स्थापन करावा. गणेश, सूर्य, अग्नी, विष्णू, शिव आणि शिवा यांची पूजा करावी. नंतर घटात देवीचं आवाहन करावं. आत्ताचा घटस्थापना आपण म्हणतो आणि तिचं आवाहन करतो. त्या घटात ती येते असं आपण मानलेलं असतं. तो घट रिकामा नसतो, तो घट भरलेला असतो. आपण म्हणतो की आम्ही पाणी त्याच्यात ठेवलं, विड्याची पानं घातली किंवा आंब्याची घातली, किंवा काही जण त्याच्यात माती घालून काही बीज पेरतात आणि ते त्यातनं रोपं येतात. म्हणजे भूमाता आणि निसर्ग देवता यांचं जणू काही ते पूजन असतं. नंतर त्या म्हणजे राजाने काय केलंय, घटात देवीचं आवाहन केलेलं आहे, ध्यान मंत्र म्हटलेलं आहे, ध्यान केलेलं आहे तिचं आणि म्हटलंय तिला बोलवलंय, अगं हे देवी माते तू ये इथे, मंत्र म्हणून बोलवलेलं आहे. आपण अक्षता, आता काही पूजा असेल तर आपण आवाहनार्थे अक्षतान समर्पयामी असं म्हणतो आणि त्यांना बोलवतो. हात जोडून नमस्कार करावा, नैवेद्य दाखवावा, षोडशोपचार पूजा करावी, तीर्थ प्राशन करावं, देवीला प्रार्थना करावी, ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. नंतर श्रीम ह्रीम क्लीम सावित्र्यै स्वाहा हा मंत्र जपावा. अश्वपतीने या सगळ्या विधिविधानानुसार पूजा स्तवन केलं. तेव्हा सावित्री देवीने त्याला दर्शन दिलं व इच्छित असा वरही दिला. अश्वपतीने केलेल्या ह्या सगळ्या साधनेमुळे, आराधनेमुळे राजाला तेजस्वी लक्ष्मीप्रमाणे सुंदर अशी कन्या झाली आणि तिचं नाव त्यांनी सावित्री असं ठेवलं. अशी ही मूळ सावित्री देवी स्वतः सावित्री म्हणून जन्माला आता आलेली आहे. यथावकाश ती मोठी झालेली आहे, उपवर झालेली आहे आणि राजा द्युमत्सेनाचा पुत्र सत्यवान याच्याशी तिचा विवाह झालेला आहे. विवाहाच्या आधी सुद्धा राजाने या सावित्रीला तिचा स्वतःचा पती निवडण्यासाठी स्वातंत्र्य दिलेलं आहे. घोडे तिच्याबरोबर काही मंत्री दिलेले आहेत आणि ती वर शोधायला निघालेली आहे की कुठल्या मुलाशी मी विवाह करावा. आता जेव्हा आपल्या मुलीबाळी वर निवडून आणतात त्यावेळेला आपल्याला फार त्रास होतो. काय स्वतः लग्न ठरवतात, आई बाप काय मेलेत का असं म्हटलं जातं. काही आवश्यकता नाही, तेवढं स्वातंत्र्य शिक्षण दिलेलं आहे, संज्ञान झालेले आहे, त्यांना त्यांची कल्पना आहे, आपलं भलं बुरं त्यांना कळतं. ते स्वातंत्र्य आपण त्यांना दिलं पाहिजे. सावित्रीने द्युमत्सेनाचा पुत्र सत्यवान ह्याच्याशी विवाह केला. ज्या वेळेला तिने विवाह केला त्यावेळेला तिला खरं माहिती आहे की द्युमत्सेन आता वनवासी झालेला आहे, त्याचं राज्य गेलेलं आहे, शत्रूंनी राज्य हरण केलेलं आहे. वनवासी झालेला हा राजपुत्र तिला आवडला आणि वडील तिला सांगतात, अगं राज्य नाहीये त्यांचं, वनात राहतोय, तू राजकन्या आहेस, आतापर्यंत राजवाड्यात वाढलीस, खेळलीस, हसलीस, आता तुला वनात राहायला जमणार आहे का. पण ती म्हणते नाही, ती स्वतः सावित्री देवी आहे, त्यामुळे ती म्हणते नाही, मला हाच पती हवा. आणि तिने त्याच्याबरोबर विवाह करायचं ठरवल्यावर नारद मुनी येतात. नारद मुनी राजाला सांगतात, अरे अल्पायुषी आहे तो, लग्न होताच त्याला लगेच मृत्यूयोग आहे आणि तू काय मुलीचा विवाह करून देतोस. मग तर ती दृढनिश्चयी होते. असं आहे का म्हणाली, अल्पायुषी आहे का, मी इतकं माझं सामर्थ्य दाखवीन की मी त्याला यमाकडून परत मिळवीन आणि ती एका त्या याच्या आधारावर की मी स्वतः सावित्रीची आराधना करीन आणि त्याला
पुन्हा मिळवीन, आणि असं म्हणून सावित्री बरोबर त्याचा विवाह होतो. आणि एकदा हा सत्यवान हा लाकडं तोडायला म्हणून वनात गेलेला असतो. तिला माहिती असतं की आज हा वनात निघालेला आहे आणि दुर्दैवाने आज तो दिवस आलेला आहे ज्या दिवशी साक्षात यम भगवान आपल्या पतीला न्यायला येणार आहे. केवढी तिची मानसिकता आहे, तिचा संकल्प आहे की मी माझ्या पतीला परत आणू शकेन, एवढी माझ्यामध्ये ताकद आहे. आणि खरोखरीच तिला तो यम दिसतो. तिच्या पातिव्रत्यामुळे, तिच्या तेजामुळे, तिच्या साधनेमुळे तिच्याकडे ती आपल्याला यम दिसत नाही. मृत्यू आपल्याच्याकडे सामान्यांच्या घरी होतो त्यावेळेला यम आलेला, तो आत्मा घेऊन चाललेला आपल्याला दिसत नाही, पण तिला तो दिसतो. आणि सत्यवानाचा अंगठ्या एवढा आत्मरूपी जीव देह, तो लिंगदेह तो घेऊन चाललाय. आणि आता ती आपल्या नवऱ्याला तिने आधी मांडीवर घेतलेलं होतं, वडाच्या झाडाखाली बसून. त्याला ज्या वेळेला चक्कर यायला लागली, ऑक्सिजन लेवल त्याची कमी व्हायला लागली, मांडीवर घेऊन बसलेली ती पाहते की तो यम आला आणि आपल्या पतीचा तो लिंग देह आत्मा तो घेऊन चालला. त्याबरोबर तिने तो देह खाली ठेवलेला आहे, कारण आता देहात तो आत्मा नाहीये, तो देह मला आता उपयोगाचा नाहीये. ती त्या याच्या यमाबरोबर त्या देह मागे 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 जायला लागली. यमाला जाणीव झाली की सावित्री आपल्या मागे मागे येते आणि तो तिला विचारतोय की अगं हे सावित्री, तू या मानवी देहाने माझ्याबरोबर कुठे येतेस, कुठे निघालीस तू? तुला या जड देहाने माझ्याबरोबर नाही येता येणार. तर ती म्हणते त्याला की माझ्या पतीची आयुष्य मर्यादा संपली आहे, त्याच्या कर्माची फळं भोगण्यासाठी तो तुमच्याबरोबर चाललाय, पण मी मात्र माझ्या पतीबरोबर येते, म्हणून मी तुमच्या मागे मागे येते. जन्म मृत्यू हा कर्मामुळेच होतो असं यमदेव तिला सांगतात. पण ती पती परायण असलेली सावित्री हात जोडते, नमस्कार करते आणि ती म्हणते ठीक आहे, तुम्ही आता माझ्या पतीला घेऊन चाललाय, पण तुम्ही खूप ज्ञानी आहात. धर्म तुम्हाला म्हटलं जातं, यमधर्म असं म्हटलं जातं. मग मला काही माझ्या प्रश्नांची उत्तरं सांगा. मला ज्ञान पिपासा आहे आणि ती तुम्ही माझी तहान शमवा, ती भूक माझी भागवा. म्हणून तिने प्रश्न विचारले, या कर्माचे स्वरूप कसे आहे, हे उत्पन्न कसं होतं? ज्या कर्मामुळे जन्म मरण आपल्याला प्राप्त होतं, या कर्माचं स्वरूप कसं आहे, हे उत्पन्न कसं होतं, त्याचं कारण काय? देह आणि देहधारी म्हणजे देह आणि आत्मा किंवा क्षेत्र, आणि तो जो आपल्याला गीतेमध्ये सांगितलेला आहे क्षेत्रपाल असं पण त्याला आपण म्हणतो, तो जो वेगवेगळा आहे तो काय आहे, त्याच्यात काय फरक आहे? कर्माचा कर्ता कोण? ज्ञान, बुद्धी, प्राण. इंद्रिय म्हणजे नेमके काय? जे आमच्याकडे सगळं आहे असं आम्ही म्हणतो, आम्हाला ज्ञान आहे, आमच्याकडे बुद्धी आहे, आमच्या शरीरात प्राण आहेत, आमची इंद्रिय कार्यक्षम आहेत, हे सगळे काय आहेत? त्यांच्या देवता कोणत्या आहेत? कर्माचं फळ भोगणारं कोण आहे? कर्म करणारा इंद्रिय आहे. कर्माचं फळ भोगतं कोण? भोगतं ते काय आहे? आणि भोगायला कोण लावतं? का कुणाचं स्वामित्व आहे त्या सगळ्यावरती? त्यापासून सुटकेचा मार्ग काय आहे? जीव कोण, परमात्मा कोण? हे यमदेवा माझ्या या सगळ्या शंकांचं समाधान करा. आणि यमाना तिचे प्रश्न अतिशय आवडले. ते म्हणतात, अगं तुझं वय तरी काय, 12 वर्षाची तू आहेस आणि तू काय प्रश्न विचारतेस मला? केवढे प्रश्न विचारलेस? वेदांनी ज्याचा पुरस्कार, आता ते उत्तर सांगतायत की वेदांनी ज्याचा पुरस्कार केला ती कर्म शुभ होत आणि तोच धर्म आहे. त्याने विचारलंय तिने की कर्माचं स्वरूप काय आहे? तर कर्माचं स्वरूप काय आहे? तर धर्म हे आहे. ध्रुधारयती ती धर्मा, धर्माने आपण कर्म करायला तयार होतो. माझा हा धर्म आहे, स्वधर्म आहे, मी हे काम केलंच पाहिजे असं म्हणून त्यांनी सांगितलंय. वेद आणि यांनी सांगितलंय, वेदांनी याचा पुरस्कार केलाय की ही शुभ कर्म आहे आणि ही तुम्ही केली पाहिजे आणि हाच तुमचा स्वधर्म आहे, धर्म आहे. वेद विरोधी जी कर्म आहेत म्हणजे वेदांनी जी डिस्कार्ड केलेली आहेत ती सगळी अशुभ फळ देणारी कर्म आहेत. निसंकल्प देवसेवा हे कर्माचं फळ उखडून टाकणार आहे, म्हणजे निष्काम कर्म आपल्याला करायला सांगितलेलं आहे.
आणि निष्काम कर्म देवसेवा ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्या कर्माची फळं उखडून टाकली जातात. आपल्याला ती म्हणजेच कर्माचं फळ आपल्याला बंधनकारक होत नाही असं आपल्याला भगवद्गीता सुद्धा सांगते. आणि ती पराभक्ती देते. निष्काम सेवा काय देते तर पराभक्ती म्हणजे जी गोपिकांची भक्ती आहे, श्रेष्ठ भक्ती ज्याला म्हटलंय ती भक्ती आपल्याला मिळते. कर्माचं मूळ कारण अर्थात करविता परमात्मा आहे. विचारले तिने कर्माचा कर्ता कोण आहे, मूळ कारण कोण आहे कर्माचं, तर तो आहे परमात्मा. तोच कर्मरूपी बीजाचं फळ देणारा पण आहे. म्हणजे हा परमात्मा आपल्याला कर्म करून घेतो आणि कर्माचं फळ देतो. साक्षी भावाने आत्मा म्हणतो मी तुझ्यामध्ये बसलेला आहे, विचार तुला दिलेले आहेत, ज्ञान तुझ्याकडे आहे, कर्माचं स्वातंत्र्य तुला आहे, कर्माची निवड तू करायची आहेस, कर्माचं फळ मी देणार आहे. साक्षी भावाने मी बघतोय तुझी निवड योग्य आहे का नाही. त्यासाठी तुला काय दिलेलं आहे, स्थिर बुद्धी दिली आहे. तुझी बुद्धी स्थिर असेल तर तू योग्य कर्म करशील. तुझी बुद्धी अस्थिर असेल, सैरभैर धावणारी असेल तर माझ्याकडून निश्चय केला जाणार नाही, निर्णय होणार नाही आणि योग्य आचरणही होणार नाही. पुढे यमधर्म म्हणतात की शरीरामध्ये एक अविनाशी तत्व असते, तोच हा परमात्मा आहे. म्हणजेच त्याला आपण आत्मा असं, त्यात सुद्धा आपण परत फरक केलेला आहे. जीवात्मा एक आहे, परमात्मा आणि शिवात्मा असे त्याचा फरक आपण केलेला आहे. कर्म करणारा जीव असतो, त्या कर्माचा परिणाम भोगावयास लावणारा अंतरात्मा जो साक्षीभावाने बसलाय तो आहे. आणि भेदबुद्धीमुळेच आपल्याला भोग भोगावे लागतात. आपण त्या आत्म्याकडे बघत नाही. तो आत्मा म्हणजे मी आहे. देहभावात आपण राहतो, तो वेगळा आणि मी वेगळा, ही भेदबुद्धी आपल्यामध्ये आहे. मी आत्मस्वरूप आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हा भाव मी विसरून जातो, स्वतःच्या आत्म्याला विसरतो आणि फक्त हा दिसणारा जो आहे तो देह म्हणजे मी आहे ही भेदबुद्धी येते. आणि ह्या भेदबुद्धीमुळेच आपल्याला हे भोग भोगावे लागतात. आणि भेदबुद्धी उरत नाही म्हणजे मी देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे, ही भेदबुद्धी संपली. मी आत्मस्वरूप आहे, मीच तेच पूर्ण भगवंत तत्व जे आहे ते मी आहे. या देहाशी मला काही देणं घेणं नाही. तो आणि मी एक आहे. सहा अहम हा भाव निर्माण होतो, अहम ब्रह्मास्मी हा भाव निर्माण होतो. त्यावेळेला तो भेद नष्ट होतो. त्यालाच मोक्ष असं म्हटलेलं आहे. मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. तो कुठे आणायला बाजारात जायचं नाही किंवा तो कुठे घ्यायला जायचं नाही किंवा तिथपर्यंत आपल्याला पोचायचं नाही. तो इथेच आपल्याला बसल्या जागी मोक्ष मिळतो, ज्या वेळेला आम्ही आत्मभावात स्वस्वरूपाची ओळख करून घेऊन स्वस्वरूपामध्ये जगायला लागतो, जगाचं भान विसरतो, तुर्यावस्थेमध्ये जातो. त्यावेळेला आम्हाला हा मोक्ष प्राप्त होतो. पुढे ते म्हणतायत यमधर्म, सत म्हणजे आत्मा. सत म्हणजे काय तिने विचारले. असत म्हणजे प्रकृती, म्हणजे पुरुष आणि प्रकृती या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. सत म्हणजे आत्मा आहे, असत म्हणजे प्रकृती आहे. या भेदबुद्धीमुळेच, याच्या बीजामुळे नाना प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळतं. ते ज्ञान विषयांचे निरनिराळे विभाग पाडतं आणि विवेक म्हणजे आपली जी बुद्धी, जी स्थिर बुद्धी आहे असं आपण म्हणतो, ती बुद्धी हीच आपल्या स्वस्वरूपाच्या ज्ञानाला जन्म देणारी आहे. आणि वायूचे भेद आहे, त्याला प्राण असं म्हटलेलं आहे. आपल्या देहाला आणि त्या आत्म्याला आत राहण्यासाठी, त्या देहाचा आश्रय घेऊन तो आत्मा राहिलेला आहे. त्या आत्म्याला राहण्यासाठी मदत करणारा हेल्पिंग हँड कोण आहे तर तो प्राण आहे. प्राण म्हणजेच आपण त्याला ऑक्सिजन असं म्हणतो, प्राणवायू असं म्हणतो, हवा असं म्हणतो, निरनिराळ्या माध्यमाने आपण त्याला म्हणतो तो. आणि देहधारी जीवाचं बल आहे. बळ कमी झालं, वायू कमी झाला, प्राणवायू कमी झाला तर बळ आपोआप कमी होतं. बळ कमी झालं तर तो आत्मा देह सोडून निघून जातो. तो आत्मा म्हणतो की आता हा देह माझ्या उपयोगाचा नाहीये. जोपर्यंत त्या देहामध्ये बळ आहे, तो प्राण आहे, तोपर्यंत मी राहणं हे इष्ट आहे. त्या क्षणी नाहीतर तो सोडून निघून जातो. इंद्रियात सर्वश्रेष्ठ ईश्वराचा अंश जो आहे
तो कर्माची प्रेरणा देणारा किंवा अनिवार्य असं मन असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो की मनात संकल्प विकल्प येतात. मनच ठरवतं की मी हे करू का ते करू, आणि बुद्धी निर्णय देते ते कर, हे नको करूस. माझ्या मनाने मला सांगितलं हे कर असं आपण म्हणतो. वास्तविक बुद्धीने त्याला प्रेरणा दिलेली असते. मनामध्ये विचार उमटलेला असतो. ती कृती करायची का नाही करायची हे बुद्धी सांगते की नाही ही कृती कर. त्यामुळे तो संकल्प सत्संकल्प असेल तर आपल्याला चांगलं कार्य आपल्याकडनं कर्म घडतं, आणि नाही तर सत्संकल्प नसेल विकल्प असेल तर वाईट कार्य घडतं. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की कर्माची प्रेरणा मिळाली, देणारं ती बुद्धी आहे. मन त्याच्यावर आधी काम केलंय मनाने आणि त्यांनी संकल्प केलेला आहे. 5 ज्ञानेंद्रिय हे त्या संकल्प पूर्तीसाठी आपल्याला काम करतात. ज्ञानेंद्रिय सगळ्यांना माहिती आहे, पण हीच ज्ञानेंद्रिय आपले मित्र सुद्धा आहेत आणि शत्रू सुद्धा आहेत. ज्या वेळेला ही ज्ञानेंद्रिय त्या सत्संकल्पावर काम करायला आपल्याला प्रवृत्त करतात किंवा ते कार्य करायला प्रवृत्त करतात, त्यावेळेला ही ज्ञानेंद्रिय आपली मित्र असतात. आणि हीच ज्ञानेंद्रिय ज्या वेळेला विकल्पाकडे आपल्याला घेऊन जातात, वाईट कार्य करायला प्रवृत्त करतात, निरनिराळ्या सिरियल्स बघायला प्रवृत्त करतात, वाईट गोष्टी ऐकायला प्रवृत्त करतात, त्यावेळेला आपले हे शत्रू असतात. त्यामुळे शत्रू आणि मित्र हे बाहेर नाही आहेत, आपल्याच आतमध्ये आहेत. त्या आपण कुणाची मैत्री करायची, कुणाचा हात धरायचा हे आपल्या हातामध्ये असतं. त्यामुळे सुख आणि दुःख सुद्धा आपल्यामधूनच प्राप्त होतं. मित्राशी हात मिळवणी केलेली असेल तर सुख प्राप्त होईल, शत्रूशी हात मिळवणी केलेली असेल तर दुःख प्राप्त होईल. कुणाशी हात मिळवणी करायची हे आपण आपल्या बुद्धीने निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी बुद्धी काय पाहिजे? निश्चयात्मका स्थिर बुद्धी पाहिजे. ती बुद्धी कोण देणार आहे? भगवती आई ही बुद्धी आपल्याला देणार आहे. त्यामुळे तिला अनन्य शरण गेलं पाहिजे. त्यानंतर तिने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर की सूर्य, वायू, पृथ्वी, ब्रह्मदेव इत्यादी या इंद्रियांच्या देवता आहेत. इंद्रियांचे देवता कोण आहेत? तर सूर्य, वायू, पृथ्वी आणि ब्रह्मदेव या आपल्या इंद्रियांच्या देवता आहेत. म्हणजे आपण पुरुष सूक्तात बघितलंय, चंद्रमा मनस जातश् चक्षुः सूर्यो अजायता. म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे. डोळ्यांसाठी सूर्याची पूजा आपण करतो. म्हणजे हे आपल्याला निरनिराळ्या रुचांमधनं हे ज्ञान प्राप्त होतं की कोणत्या इंद्रियांना कोण कोण आपल्याला आधार देणारं आहे किंवा कार्यप्रवृत्त करणारं आहे, आपल्या देवता कोण आहेत हे आपलं ठरतं, ते तिथे ठरतं. त्यामुळे सूर्य, वायू, पृथ्वी आणि ब्रह्मदेव हे इंद्रियांच्या देवता आहेत. जो देहाचा अभिमान धरून भोग भोगतो, आता भोग भोगणारा कोण आहे असा प्रश्न आहे सावित्रीचा. आणि मग यमधर्म त्यांना म्हणतायत, यमदेव म्हणतायत की जो जीव आहे ना तुझ्या आतमध्ये बसलेला, तो हे सगळे त्याला देहाचा अभिमान आहे. म्हणजे पुन्हा जेव्हा तुम्ही देहभावात जाता त्यावेळेला या जीवाला ते भोग भोगायला लागतात. आत्मभावात जाता स्वस्वरूपाची ओळख होते, त्यावेळेला तुम्हाला ते भोग सुख दुःख समे कृत्वा लाभालाभो जया जयो अशी परिस्थिती निर्माण होते. आणि तुम्हाला ते सुख आणि दुःख दोन्हीही त्रास देत नाही. सुखाने तुम्ही हुरळून जात नाही आणि दुःखाने तुम्ही पोळतही नाही. समभाव, सगळ्यात समदृष्टी सगळ्या ठिकाणी निर्माण होते. मनाची समता येते. मनाची समता आली की कार्याची सुद्धा समता येते. स्वस्वरूप शांत स्थिर साक्षी भावानी होणाऱ्या गोष्टी बघतो आणि म्हणतो हाताला भाजलं, मला आत्म्याला काही झालं नाही. संतांची उदाहरणं सांगताना असं अनेक वेळेला आपल्याला बघितलंय. एका संतांचं ऑपरेशन करायचं होतं आणि डॉक्टर म्हणाले की तुम्हाला मला भूल द्यायला पाहिजे, अॅनेस्थेशिया द्यायला पाहिजे, त्याच्याशिवाय मी तुमचं ऑपरेशन करू शकणार नाही. काय म्हणतात, कशाला? मी जातोय ना आत्मभावामध्ये, मी काही देहभावात नाहीये. तुम्हाला माझ्या शरीराचं काय करायचं ते करा, मला काही फरक पडत नाही. अहो तुम्हाला दुखेल, आमकं होईल,
मला पेन होणार नाही, मला वेदना होणार नाही, केवढी गॅरंटी, केवढा विश्वास, केवढे ते आत्मभावात होते की डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटलं. डॉक्टरांना भीती वाटत होती ते ऑपरेशन करताना, आणि यांना अचानक दुखायला लागलं तर, ते आरडाओरडा करायला लागले तर ते म्हणतायत अनेस्थेशिया देऊ नका, पण आपल्याला द्यायला पाहिजे. आपलं शास्त्र काय सांगतं, विज्ञान काय सांगतं, विज्ञानाच्या पलीकडेही असलेला असा तो साक्षात आत्मतत्व आहे. त्यामुळे तो परमेश्वर आहे, परमात्मा आहे. त्यामुळे त्या संतांना काही झालं नाही आणि त्यांचं ऑपरेशन सुखेनैव पार पडलं. मग हे त्यांनी ऑपरेशन कशासाठी करून घेतलं? जर ते देहभावात जगत नव्हते तर इतर अनेक आजूबाजूला जे त्यांचे अनुयायी होते, त्यांचे भक्त होते, शिष्य होते, त्यांच्यासाठी काही काळ या देहाचा आश्रय घेणं त्यांना आवश्यक होतं, हे त्यांना माहिती होतं. आणि म्हणून त्यांनी या आधुनिक विज्ञानाची मदत घेतली आणि स्वतःच्या देहाला त्यांनी फिट करून घेतलं. रामानंद तीर्थ ते म्हणजे अशी उदाहरणं आपण बघतो. आणि त्यासाठी हे आपल्याला माहिती पाहिजे की आत्मभावात आपल्याला जगता येतं. देहाचा अभिमान धरून भोगतो तो जीव असतो. सर्व व्यापक प्रकृती वेगळं असं जे निर्गुण तत्व आदि कारण ज्याला म्हटलेलं आहे त्यालाच परमात्मा म्हणतात. कुणाला परमात्मा म्हणायचा? जो सर्व ठिकाणी सर्वत्र भरून राहिलेला आहे, जो प्रकृतीपेक्षा वेगळा आहे पण तरी तो निर्गुण, निराकार, निरवयव आहे, असं जे काही ते तत्व आहे, जे सगळ्यांचं मूळ बीज आहे, त्याला आदि कारण, आदि अनादि म्हणून आपण त्याचं स्वरूपाचं वर्णन करतो, त्यालाच परमात्मा असं म्हणतात. हे सावित्री, मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. आता मागे फिर बरं, आता तू मला गोत्यात आणू नकोस असं त्यांनी सांगितलंय. झालं ना, आता इथपर्यंत तू आलीस आणि जास्त काळ नाही ग आपण दुसऱ्या माणसाला साथ देऊ शकत. काही ठराविक काळापर्यंतच घरची माणसं येऊ शकतात. तरी मी तुला खूप पुढे येऊ दिलं. तू हुशार आहेस, ज्ञानी आहेस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, पण आता नाही, आता तू मागे फिर असं त्यांनी तिला म्हटलेलं आहे. सावित्री म्हणते, देवा, या माझ्या पतीला न घेता तुझ्यासारख्या ज्ञानसागराला सोडून मी कशी काय बरं जाऊ? म्हणजे पतीला न घेता तर मला जाता येणार नाही, आणि तुझ्यासारखा ज्ञानसागर माझ्या समोर उभा असताना त्याच्याकडनं मी काहीच न मिळवता, त्याच्यात न डुंबता, त्याच्यात ओलिचिंब मला होऊ दे ना, तुझ्याकडची आर्द्रता सगळी मला घेऊ दे, त्याच्याशिवाय मी इथनं जाणार नाही. अजून मला काही प्रश्न विचारायचे, एवढ्याने माझ्या थोडीच सगळ्या शंका संपल्या नाही. मग ती पुन्हा विचारते, कोणकोणत्या कर्मामुळे जीव अनेक योनींमधून वारंवार जन्म घेतो? आपल्याला सुद्धा ज्या वेळेला पुनर्जन्माची कल्पना आहे असं म्हणतो, काय कुठल्या योनीत जाणार आपण? अशी माणसानंतर दुसरी योनी प्राप्त होईल का? आंब्याचं बी लावलं तर आंबाच येतो ना त्याला. मग मनुष्य देह एकदा झाल्यानंतर पुन्हा मनुष्य देह गेल्यानंतर मला पुन्हा मनुष्याचाच देह मिळायला पाहिजे ना? असे अनेक प्रश्न आपल्याला असतात. तर म्हणून ती विचारते, कोणकोणत्या कर्मामुळे जीव अनेक योनींमधून वारंवार जन्म घेतो? स्वर्ग अथवा नरक कोणत्या कर्मामुळे मिळतो? इथेच माझा स्वर्ग, इथेच माझा नरक, मी आता स्वर्गात जाऊन छान अप्सरांबरोबर नृत्य करणारे, छान इंद्राबरोबर असा बसणारे, आणि त्या अप्सरांच्या नृत्याचा, गाण्याचा नारद तुंबरू वाजवतील, मी त्याचा छान उपभोग घेईल. मला चांगली कर्म केली आहेत ना मी, त्यामुळे मला स्वर्ग प्राप्त होईल. अशा अनेक कल्पना, आपण कल्पना विश्वात रमायचं आपल्याला आवडतं आणि आपण त्या कल्पना करतो. कधीही आपण नरकाचा विचार त्यावेळेला करत नाही, कारण निरनिराळ्या कथांमधून आपण ऐकतो त्या नरकात कुंभी पाकी घालतात, उकळलेलं तेल असतं त्याच्यात घालतात, आणि मग काय काय होतं त्या जीवाचं, केवढा त्रास होतो. त्यामुळे आपण नरकाचा विचार करत नाही, मी स्वर्गातच जाणार हा आपला भाव असतो. त्यामुळे ती विचारते, स्वर्ग नरक कशामुळे, कोणत्या कर्मामुळे मिळतं? मुक्ती, भोग, योग प्राप्ती, रोग, गुरुभक्ती, आंधळेपणा, पांगळेपणा, दीर्घायुष्य, अल्पायुष्य, दुःख, सुख, लोभीपणा, चंचलपणा, चौर्यवृत्ती, या सर्वामागची कर्म कोणती असतात? जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की चोरी करावी, हे कर्म माझ्या हात घडले, याच्या मागे काय कारण काय आहे? म्हणजे जे जे आपल्याला मिळतं आयुष्यामध्ये, भोग वाट्याला येतात, त्याच्या मागे कोणती कर्म आहे? आणि सिद्धीची प्राप्ती,
चारी मुक्ती, ब्राह्मणत्व, तपस्वी, सर्व भोग, वैकुंठ प्राप्ती, गोलोक प्राप्ती या सर्वांसाठी कोणती कोणती कर्म असतात? आज आपल्याला कोणती कोणती कर्म केल्यानंतर आपल्याला काय काय प्राप्त होणार आहे हेच ज्ञान होणार आहे, माहिती होणार आहे असं म्हणा पाहिजे. तर ती माहिती चित्तात ठसवा म्हणजे आपल्याला ते ते लोक प्राप्त होतील याची खात्री द्यायला हरकत नाही. कारण व्यासमुनींनी आपल्याला सांगितलंय ते. त्यामुळे आपण निश्चित विश्वास ठेवला पाहिजे, नवी श्रद्धा ठेवली पाहिजे आधी, म्हणजे आपण विश्वासात पोहोचू आपण तिथपर्यंत. तर सर्व भोग, वैकुंठ प्राप्ती, गोलोक प्राप्ती या सर्वासाठी कोणती कोणती कर्मे असतात? तसेच एकूण नरक किती आहेत, त्यांची नावे काय आहेत, नरकवासाचा काळ, व्याधी मागची पापकर्म कोणती, या सर्व गोष्टी मला सविस्तर सांगा असे सावित्रीने पुन्हा प्रश्न विचारले. पुन्हा यम तिला म्हणतायत, अगं बालिके तुझं वय काय, तू विचारतीयस काय, तुझी बुद्धी कुठे धावते तरी कुठे, मी तुझ्यावर खूपच प्रसन्न झालोय म्हणतात ते. आणि मग ते म्हणतात तुझे ज्ञान योग्यांपेक्षा सुद्धा जास्त आहे. सावित्रीच्या वरामुळे तिची अंशरूपा असलेली अशी तू सगुण देहात जन्माला आलेली आहेस. राजाच्या तपामुळे तू त्याला प्राप्त झालीस आणि विष्णूला जशी लक्ष्मी, शिवाला भवानी, कश्यपाला आदिती, गौतमाला अहल्या, इंद्राला शची, चंद्राला रोहिणी, मदनाला रती, अग्नीला स्वाहा, पितरांना स्वधा, सूर्याला संज्ञा, वरुणाला वारुणी, यज्ञदेवाला दक्षिणा, वराहाला वसुंधरा आणि स्कंदाला जशी देवसेना योग्य आहे ना, अगदी तशीच. आणि या सगळ्या चिरंतन सौभाग्यवती असलेल्या अशा सर्वजणी आहेत, तशीच सत्यवानासाठी तू आहेस असा मी तुला वर देतो. तिच्या प्रश्नांच्या पूर्तीच्या आधीच तो वर देऊन तिला मोकळा. तिचं ज्ञान बघून, तिची उत्सुकता बघून, तिचं डेडिकेशन नवऱ्याबद्दलचं बघून, तिचं भाव बघून, श्रद्धा बघून वर दिला की सत्यवाना तुला मिळणार थोडक्यात असा भाग तिथे निर्माण झाला. तुला अजूनही काही वर हवा असेल तर तू माग. म्हणजे आता सौभाग्यवती होणार इतर सगळ्या जशा चिरंतन सौभाग्यवती आहेत, अखंड सौभाग्यवती आहेत, तशी ही सत्यवती सत्यवानाला सावित्री सत्यवानाला घेऊन जाणार हे निश्चित झालं. आणि म्हणतो एवढ्यावर मी मात्र समाधानी नाही, अजून मला तुला काहीतरी द्यायचंय तर तू अजून काहीतरी वर मागून घे. त्यावेळेला सावित्री म्हणते, हे देवा मला सत्यवानापासून 100 पुत्र व्हावेत, माझ्या पित्यालाही 100 पुत्र व्हावेत, माझ्या श्वशुरांना नेत्र, राज्य यांची प्राप्ती होऊ दे आणि 1,00,000 वर्षानंतर सत्यवानासह अंतकाळी मला हरिपद प्राप्त होऊ दे. तसंच जीवांना चिकटलेल्या कर्माच्या फळाचं गूढ रहस्य सुद्धा आता मला तुम्ही सांगा. एवढ्याने आता माझी तृप्ती नाहीये, अजून आता मला तुमच्याकडनं काहीतरी हवं. तर या सर्व जीव जे आहेत चराचरामध्ये, त्यांना त्यांच्या कर्माचं फळ जे गूढ रहस्य काय मिळतं, त्याचं गूढ रहस्य काय आहे, काय चिकटलंय त्यांच्या जीवाला असं, ते तुम्ही मला सांगा. त्यावेळेला यमधर्म तिला म्हणतायत, हे पतिव्रते तथास्तु, मी हरलो तुझ्या पुढे. आजपर्यंत मी कुणालाही परत पाठवलेलं नाहीये. या वेशीच्या आत कुणीही आलं नाही आणि या वेशीच्या बाहेर एकदा मी आत आणल्यानंतर मी सोडल्याशिवाय कुणी बाहेर गेलेलं नाही. आणि पहिल्यांदा आज असं घडतंय की मी कुणाला तरी परत पाठवतोय. आता तुला हवं तसं सगळं घडेल. तुला आता कर्मविपाक ऐकायचा आहे तर तो तू ऐक. म्हणजे तिने जीवाला फळ कसं चिकटतं त्याचं गूढ रहस्य काय, त्याला कर्मविपाक असं म्हटलेलं आहे, ते तू ऐक. शुभ आणि अशुभ अशी दोन्ही कर्मफळं भोगण्यासाठी या भरतखंडात जन्म मिळतो. भरतवर्षात भरतखंडात जन्म मिळणं हे अतिशय भाग्याचं आहे. आणि आपण जी कर्म केलेली असतात ती कर्मांचे भोग भोगण्यासाठी जर आपल्याला भरतवर्षात यायला मिळालं तर आपल्यासारखे आपणच असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपण सगळेजण ते भाग्यवान आहोत. विशिष्ट जीवच कर्म भोगतात. शुभ व अशुभ कर्माचे भोग स्वर्गात वा नरकात भोगावे लागतात. प्रत्येक जीवाला शुभ आणि अशुभ अशी पूर्व कर्म भोगण्यासाठी सर्व योनींमधून फिरावं लागतं. जे आपल्याला मगाशी प्रश्न होता की अनेक योनींमधनं काय फिरायला लागतं,
कोणत्या कर्मामुळे जीव अनेक योनीतून फिरतो हा प्रश्न तिने विचारला होता. ते सांगतायत की पूर्वकर्म भोगण्यासाठी म्हणून अनेक योनीतून फिरावं लागतं. शुभ कर्माचं फळ स्वर्गप्राप्ती असतं, तर अशुभ कर्माचं फळ हे नरकामध्ये जाऊन भोगावं लागतं. ह्या कर्मचक्रातून सुटका कशामुळे होते तर केवळ आणि केवळ भक्तीमुळे. कारण भक्ती मार्ग हा सर्वसामान्य जनांसाठी सुलभ असलेला असा हा मार्ग आहे. ही सगुण भक्ती माणसाला निरोगी ठेवते, दीर्घायुष्य देते आणि सगळ्या प्रकारचे सुखांची प्राप्ती करून देते. म्हणजे लौकिकात आपल्याला जे काय हवं असतं ना त्याची प्राप्ती या सगुणातून आपल्याला प्राप्त होते. आणि दासबोधात समर्थांनी म्हटलंय की या सगुणाच्याच आधाराने तुम्ही निश्चितपणे निर्गुणाकडे जाऊ शकता. तोच मार्ग आहे. मार्ग चालत राहा, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, हळूहळू तुम्ही निर्गुणापर्यंत पोहोचता. मग तुमच्या पुढे तो नसली मूर्ती तरीही तुम्ही त्या निराकार निरवयव असलेल्या देवाला बघू शकता. याच्यासाठी आपण आपल्या मुलांचं उदाहरण घेऊ शकतो. मुलांची नावं ठेवलेली असतात, आपण त्या नावाने आपण त्यांना ओळखत असतो, त्यांच्या सवयी आपल्या परिचयाच्या असतात. आपल्या बरोबर काही वर्ष ती मुलं राहत सुद्धा नाहीत, काही मुलं परदेशी निघून गेलेली असतात, तरी त्या मुलाचं नाव घेतल्यानंतर त्याचं रूप आपल्या डोळ्यासमोर येतं की नाही. त्याला हे आवडतं, ते आवडत नाही हे आपल्याला जाणवतं की नाही. त्याला तिकडे काहीतरी होत असेल तर आपल्या संवेदना किंवा सहृदयता एवढी असते, आपण एकमेकांशी इतके जोडलेले असतो की आपण म्हणतो की मला आज त्याची आठवण झाली, त्यांनी फोन केला, अरे मला तुझी आठवण येतच होती, मला असं वाटतच होतं की तुम्हाला. मग माझ्या मनाचे तरंग त्याच्याकडे जाऊन पोचतात आणि मी त्याच्याशी फोनवर बोलू शकते. म्हणजे दूरवर असलेल्या मुलाला आपण आपल्या डोळे मिटले तरी सुद्धा सगुण रूपात पाहू शकतो. मग जर मुलाला पाहू शकतो तर मूर्तीची आपण अनेक वर्ष पूजा केल्यानंतर तो कोदंडधारी राम किंवा तो बासरी घेतलेला कृष्ण किंवा ती मयूरवाहिनी देवी आमच्या डोळ्यासमोर येणार नाही का. तर तिच्याशी अनुसंधान असेल, आमचं बॉन्डिंग असेल, आम्ही तिच्याशी स्वतःला योग मार्गाने म्हणजे योगाने जोडू. योग मार्ग म्हणजे पुन्हा ध्यान धारणा समाधी असा विचार करू नका, तर तिच्याशी जोडलं जाणं म्हणजे योग मार्ग आहे. त्या योग मार्गाने मनाने भावनेने विचाराने आपण तिच्याशी जोडलं जाणं म्हणजे ते देवत्व आपल्या समोर सगुण साकार आहे. ते निर्गुण निराकारापर्यंत आपल्याला निश्चितपणे घेऊन जातं. हा भाव तिथे येतो. त्यामुळे सगुण भक्ती माणसाला निरोगी ठेवते, दीर्घायुष्य देते आणि हा माणूस सुखी होतो. सावित्री, आता तुला यातली वैशिष्ट्य सांगतो असं यमधर्म सांगतायत आणि ते म्हणतायत भारतातल्या सर्व जातींमध्ये मनुष्य देह हा दुर्लभ आहे. त्यात सुद्धा पुन्हा ब्राह्मणाचा जन्म हा श्रेष्ठ आहे. सर्व कर्मांमध्ये त्याला प्राधान्य आहे. जो ब्राह्मण ब्रह्मनिष्ठ असेल तोच सर्वश्रेष्ठ असतो. निष्काम भक्त हा निस्संग असतो. देहत्यागानंतर तो निरामयपदी जातो, त्याला पुनर्जन्म नसतो. सकामी वैष्णव वैकुंठात जाऊन पुन्हा भारतात ब्राह्मण म्हणून जन्माला येतो. सकाम पूजा आम्ही आयुष्यभर जर केली तरी सुद्धा आमची संधी जात नाही. अगदी याच देहात आम्हाला मोक्ष मुक्ती प्राप्त होते असं नाही, पण निदान आम्ही पुन्हा एकदा नरदेहात येतो आणि आम्हाला पुन्हा काही काळाने जाता येऊ शकतं. सकामी वैष्णव वैकुंठात जाऊन पुन्हा भारतात ब्राह्मण म्हणून जन्माला येतो. कालांतराने भगवंत निर्मल भक्ती निष्काम भक्ती त्याला देतात आणि तीर्थक्षेत्री तपश्चर्या करणारे जे ब्राह्मण असतात ते ब्रह्मलोकात जातात. पण पुन्हा त्यांनाही भारतात जन्म प्राप्त होतो. स्वधर्माचरण करणारे ब्राह्मण सत्यलोकी जातात, पण पुन्हा भारतात जन्माला येतात. सूर्याची भक्ती करणारे सूर्यलोकात जातात, पण नंतर त्यांना पुन्हा भारतात जन्म प्राप्त होतो. म्हणजे कोणत्या देवतेची तुम्ही पूजा करता आहात तो जो लोक असतो त्या देवाचा तो लोक तुम्हाला प्राप्त होतो. काही काळानंतर पुन्हा तुमचा जन्म भारतामध्ये होतो. आपलंही
एवढं भगवंतांची नातं दृढ झालं तर आपल्याकडनं स्वधर्म चुकत असेल तर भगवंत आपल्याला जाग करतील. पण आपण तेवढं त्यांच्याशी, त्या देवी आईशी जोडलेलं असणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि ते स्वकर्माचा, स्वधर्माचा त्याग करणारे नरकात जातात, पण पुन्हा भारतात त्यांचा जन्म होत नाही. आणि मग त्यांचा जन्म कुठे होतो? निरनिराळ्या इतर खंडातले जे देश आहेत तिथे होतो. की आमच्या भारत खंडाला, आमच्या भारत देशाला, या वसुंधरेवरचं, या पृथ्वीवरचं देवघर असं म्हटलेलं आहे. आणि जो देवघरात राहतो त्याच्याकडे सकारात्मक शक्ती, ऊर्जा मिळतेच मिळते, पण इतर खंडात राहणाऱ्यांना ती ऊर्जा प्राप्त होत नाही. तर इतर खंडातले जे देश आहेत ते अनेक, काही बाजारपेठा आहेत, काही उद्यानं आहेत किंवा काही आणखीन गोष्टी आहेत, पण त्यांच्याकडे देवघर नाही. त्यामुळे तिथली ऊर्जाशक्ती ही लवकर नष्ट होते आणि आपल्याकडची ऊर्जाशक्ती ही सातत्याने राहते. म्हणून आमची भारतभूमी ही आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ असलेली भूमी आहे. आता आपली आज इथली वेळ संपलेली आहे. भगवंत आता घरी जायची अनुज्ञा मागतायत, त्यामुळे सगळ्यांना भूक पण लागलेली असेल हे निश्चितच आहे. तर सावित्री आख्यान उरलेलं आपण उद्या पुढे घेऊन जाऊ. आज आपण इथेच विरमूया. त्या सावित्री देवीला पुन्हा पुन्हा वंदन करूया की तिने यमधर्माकडून जे ज्ञान प्राप्त करून घेतलं ते तुम्हा आम्हा सर्वांना प्राप्त हो आणि तिच्यासारखंच आम्हालाही त्या भगवंतापर्यंत पोचता येण्याची शक्यता, शक्ती, बुद्धी हे सगळं तिने आम्हाला प्रदान करावं. जगदंब उदयो सुदयो स्तुदयो